सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेश खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याद्वारे तातडीनं पाणी सुरू करण्याची मागणी केली होती। सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठे महांकाळ, जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या भागातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात असून तातडीनं पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेश खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीची दखल घेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या 2 दिवसात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पाणी सुरू करण्याचे आदेश कार्यकारी संचालक धुमाळ साहेब यांना दिले आहेत। यासोबतच कालवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वनिधीतून अदा करण्यात येईल अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठे महांकाळ, जत, सांगोला आणि मंगळवेढा तसेच परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आमदार डॉ. सुरेश खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडला। त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे मिरज पूर्व भाग, जत, कवठे महांकाळ, सांगोला, मंगळवेढा येथील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत। दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। तसेच भविष्यातही दुष्काळग्रस्त भागांच्या पाणी प्रश्नावर अशाच तत्परतेनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। भागात पाऊस झाला, पण विशेष सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा जर म्हणलं तर त्यामध्ये मिरज असेल, जत असेल, कवठे महांकाळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, तासगाव पूर्व असेल, ह्या भागामध्ये अजून पाऊस झालेला नाही आहे। परंतु आटपाडी, खानापूर असेल आणि ह्या माध्यमातून काम करत असताना आता जर बघितलं आपण तर आता पाऊस नाही आहे, पण नद्या भरून चाललेल्या धोक्याच्या पातळीवर ओरडण्याच्या भूमिकेत आहेत। त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटलांना, गोपीचंद पडळकर आमदार आणि आम्ही त्यांना विनंती केली की हे पाणी आता पाऊस खाली नाहीये, तर हे पाणी जर आपण टेंबू ताकारी म्हैसाळ जर चालू केलं तर खालील दुष्काळग्रस्त भागांना एक सहकार्य मिळेल आणि त्यांना आधार मिळेल। ह्या दृष्टिकोनातून आपण ते चालू करावं। राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी ताबडतोब स्वनिधीतून 10 कोटी MSCBचे भरून ताबडतोब उद्या आणि तर परवा हे पंप चालू करण्याचे आदेश दिलेत। त्याबद्दल सांगली, मिरज, कवठे महांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो तो जत, सांगोला, मंगळवेढा, कवठे महांकाळ, आटपाडी, खानापूर या भागामध्ये आत्ता पण पाऊस पडलेला नाही आणि लोकांची पिकं धोक्यात आलेली आहेत। दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर म्हणजे कोयना धरणामध्ये आणि तिकडं वारणामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे। बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा या धरणामध्ये झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आमची मागणी आहे की जे पावसाचं पाणी वाहून कर्नाटकमध्ये जातंय ते पाणी तात्काळ दुष्काळी तालुक्यांना देण्याच्या संदर्भातल्या सूचना खाली अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे की जेणेकरून तिथं जी पिकं आता पाण्याअभावी ज्या पिकांचं नुकसान होणार आहे त्यापासून लोक वाचतील। लोकांची टँकरची मागणी आहे, त्या सगळ्या मागण्या बंद होतील।